नमस्कार, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे हे गव्हाच्या पिठापासून बनलेले चुरमा लाडू। पारंपरिक पद्धतीचे असतात, कुरकुरीत, आतून तितकेच मऊसूद। रवा लाडू कसे बनवायचे, लाडू शेवटपर्यंत कसा वळता येईल, हे सगळं प्रमाणबद्ध माप घेऊन आपण योग्य प्रमाणात हे लाडू बनवलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे लाडू चुकणार नाहीत। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। आता या चुरम्याच्या लाडूसाठी आपल्याला गव्हाचं पीठ थोडंसं मोठाड दळून आणावं लागतं आणि तुम्हाला जर नॉर्मल पिठापासून बनवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 कप पीठ असेल तर अर्धा कप रवा घेऊन हे मिश्रण तयार करायचं आहे। आता इथं मी थोडंसं मोठाड दळून आणलेलं गव्हाचं पीठ आहे, 2 कप घेतलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे लाडूला छान चव येते आणि थोडंसं पाव कप म्हणजे पाव वाटी तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला थोडंसं मोहन म्हणून वापरायचं आहे। पिठाला सगळं चोळायचं आहे, गरम नाही, असं थंडच तूप आहे। पाव वाटी घ्यायचं आहे, पूर्ण पिठाला चोळायचं, त्याचा मुटका बनतंय का बघायचं, नसेल बनत तर एखादा चमचा वाढवून टाकायचा आहे। पण एवढं तूप पुरे होतं, एवढ्या पिठाला छान चोळलं जातं आणि त्याचा असा हातात घेतलं तर मुटका तयार होतो त्याचा। आता गोळा तयार झाला पिठाचा की मग आपल्याला ते पीठ छान असं मोहन झाले त्याचं तयार। आता 1 कप पाणी घेऊन हे थोडं थोडं प्रमाणात पाणी घ्यायचं आहे, एकदमच ओतायचं नाही आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता इथं मला पाव कप शिल्लक राहिलंय आणि पाऊण कप पाणी लागलेलं आहे एवढा गोळा तिंबायला। जास्त पातळही होऊ द्यायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे छान आपले मुटके तळले जातात। आता 10 मिनिटं हे पीठ मळलेलं असंच ठेवून द्यायचं आहे झाकून। 10 मिनिटानंतर छान मुरलं जातं आणि आता त्याचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत। चुरमा लाडू बनवायचे म्हणल्यावर हे असे चपटे छोटे छोटे असे मुटके तयार करून घ्यायचे। जाड ठेवायचं नाही, मग मधला भाग तळला जाणार नाही, तसाच ओलसर राहील। मग असं चपटे असे मुटके सगळे तयार करून घ्यायचे आहेत, जास्त जाड ठेवायचे नाहीत। या पद्धतीचे हे असे मुटके झालेले आहेत। आता आपल्याला हे तुम्ही तेलात तळू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता। आता मी इथं 1 कप तूप घेतलेलं आहे। एवढ्या आपल्या लाडूला 1 कप तूप पुरे होतं। तळून परत राहिलेल्या शिल्लक तुपामध्येच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे 2 कप पिठासाठी 1 कप तूप पुरे होतं। तुम्हाला जर इथं तेल वापरायचं असेल तळताना तर तेलही वापरू शकता, पण तुपामध्ये तळलेल्याचं वेगळीच चव येते लाडूची। त्यामुळे तूप जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही, थोडंसं टाकून बघायचं आणि त्या थोडंसं गरम झालं की हे मुटके 4-5च्या अशा बॅचमध्ये हे मुटके तळून घ्यायचे आहेत। जास्तही टाकायचे नाहीत, मग जास्त तळले जाणार नाहीत। या पद्धतीनं सतत हलवत, नाहीतर मग खालची बाजू करपली जाऊ शकते। त्यामुळे 3-4 मिनिटं लागतात हे मुटके 4-5 असे तळताना वेळ लागतो। त्या लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, जास्त काळपट होऊ द्यायचे नाहीत। असे चॉकलेटी कलर आला थोडासा लालसर चॉकलेटी की काढून घ्यायचे आहेत। मग छान असे आतमधला भाग पण छान असा त्याचा भाजला जातो, त्यामुळे या पद्धतीने। आता आपल्याला दुसऱ्यांदा जर मुटके तळायचे असतील त्याच तुपामध्ये तर थोडं गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि मग ते मुटके त्याच्यामध्ये सोडायचे, कारण हे एक बॅच काढल्यानंतर तूप बऱ्यापैकी गरम झालेलं असतं, मग ते करपण्याची शक्यता असते, पण काळपट करपलेले लाडू चांगले लागणार नाहीत। त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून दुसरी बॅच तळून घ्यायची आहे। आता मी सगळे मुटके तळून घेतलेले आहेत। आता 2 चमचे मी डिंकाचा वापर करणार आहे। पारंपरिक पद्धतीनं करतोय म्हणल्यावर डिंक पण थोडासा वापरला जातो। त्याच्यामध्ये 2 चमचे डिंक असा तळून घ्यायचा आहे, त्याच तुपामध्ये छान फुलला जातो आणि हा डिंक कुरकुरीत होईपर्यंत छान मीडियम गॅसवर तळून डिंकानं छान पौष्टिक हेल्दी असे आपले लाडू तयार होतात ते गव्हाच्या पिठाचे आणि टेस्ट पण छान येते डिंकामुळे। आता हे आपले मुटके थंड झाल्यानंतर असे तोडून घ्यायचे आहेत। गरम गरम लगेचच मिक्सरला बारीक करायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि छोटे छोटे सगळे तुकडे करून थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मुटके आपल्याला बारीक चुरमा तयार करून घ्यायचा आहे। हे मुटके थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात, गरम थोडेसे सॉफ्ट असतात।
थंड झाल्यामुळे हे कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने हे बारीक तुकडे करून मिक्सरला करायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणात। आणि बारीक चुरमा झाल्यानंतर तो आपल्याला एखाद्या चाळणीनं चाळायचा आहे, कारण थोडेसे मोठे तुकडेही राहू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि हे असं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात केले की लगेचच चाळून घ्यायचे आहेत चुरमा, म्हणजे छान असं एकसारखे आपले लाडू तयार होतील। आणि थोडासा वरचा चुरा राहिलेला असतो तो परत आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं हा सगळा चुरमा आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण जे डिंक तळून घेतलेला होता, 2 चमचे घेतलेला डिंक हा छान फुललेला आहे। तो हातानेच असा बारीक होतो चुरला की मिक्सरला बारीक करायची गरज नाही। छान कुरकुरीत असा आपला डिंक तळलेला आहे, तो पण त्याच्यातच असा हाताने बारीक करून मिक्स करून घ्यायचा आहे। डिंकानं छान टेस्ट येते या लाडूला, एक पारंपरिक पद्धतीचे लाडू बनतात, त्यामुळे हे असं डिंक थोडं टाकलं की चव एकदम वेगळी आणि छान लागते। त्यातच आता वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे। जायफळ पूड आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, मी तर वेलची पूड टाकलेली आहे। आता काय करायचं आहे, आपण जे तूप तळून शिल्लक राहिले त्याच्यामध्येच काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। त्याच्यात मी खारीक पावडर, थोडेसे बदाम, मनुके, खसखस हे गॅसची फ्लेम बंद केली आहे, तूप गरम केलेलं आहे छान। आणि त्याच्यात हे ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण 2 कप पीठ घेतलं होतं, त्याचा निम्मा गूळ घेतलेला आहे 1 कप। हा छान गरम गरम ह्याच्यातच वितळून घ्यायचा आहे। आणि वितळल्यानंतर गरम कढईमध्येच हा चुरमा आपण केलेला मिक्स करून घ्यायचा आहे। आता सगळा चुरमा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला तो गरमच लाडू वळवून घ्यायचे आहेत। जास्त थंड होऊ द्यायचा नाही, मग लाडू वळले जाणार नाहीत। गरम असताना वळल्यानंतर शेवटपर्यंत आपला लाडू छान गुलगरगरीत वळला जातो, सुट्टा होत नाही, कोरडं पडत नाही पीठ। परफेक्ट मापाचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। या गणेश चतुर्थीला असे चुरम्याचे लाडू नक्की करा, पौष्टिक, हेल्दी, घरामध्ये सगळ्यांनाच आवडतील। गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।